प्रणालीजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? आपण पाहतोय की दादर परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि जी पांढरी पट्टी या साधूंना येण्यासाठी आखण्यात आलेली होती, तिला आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हा देरासरचा परिसर आहे, दादर परिसरातला शिवतीर्थच्या आजूबाजूच्या परिसरातला हा देरासर आहे, जिथे अशी ही पांढरी पट्टी आखण्यात आलेली होती. काही दिवसांपूर्वी घाटकोपर परिसरामध्ये जो काही प्रकार घडला होता, त्यानंतर एक मोठं आंदोलन स्थानिक नागरिकांनी उभारलेलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता इथं मनसेनं सुद्धा आंदोलन केलं आणि जी पांढरी पट्टी या जैन मुनींना, जैन साधूंना येण्यासाठी आखण्यात आलेली होती, तिला आता मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं या ठिकाणी काळा रंग फासण्यात आल्याचं दिसून येत आहे. पावसाळ्यामध्ये हे जे जैन मुनी आहे हे ये जा करत असतील, तर जर तिथे शेवाळ असेल तर त्या शेवाळ्यामध्ये लाखो जीवजंतू असतात, ते मारले जाण्याची शक्यता असते आणि म्हणून जैन मुनी ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी पांढरी पट्टी आखली तर त्यावर शेवाळ येत नाही आणि शेवाळ न आल्यामुळे त्यांच्याकडनं जीवहत्या होत नाही, अशा पद्धतीचा एक तर्क जो आहे तो जैन लोकांकडनं दिला जातो आणि म्हणून ही पांढरी पट्टी आखली जाते. देरासरचा हा परिसर आहे, त्या परिसरामध्ये सुद्धा ही पांढरी पट्टी आखण्यात आलेली होती, जी आता मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं या ठिकाणी आपण पाहतो आहे की तिला काळा रंग फासून तिला सर्वसामान्य रस्त्यासारखं करण्यात आलेलं आपल्याला दिसून येत आहे. मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला होता, त्या पार्श्वभूमीवर बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन ही पांढरी पट्टी तिला रंग फासून आता काळा रंग दिलेला आहे. खरं तर मनसेनं आज आंदोलनाचा इशारा दिलाय. ही दादरमधली घटना आहे, पण या अशाच घटना मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात घडतात आणि सातत्यानं त्याच्या विरोधात आवाज उठवला जातोय. आज मनसेनं मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिलाय हा दादरच्या पट्टी संदर्भात. मात्र इतर ठिकाणी देखील असेच वाद उफाळून येतात. या सगळ्या संदर्भात मनसेची भूमिका काय असणार आहे? आपण पाहिलं की कालच जो वेद पाठक नावाचा जो इन्फ्लुएन्सर आहे, ज्यांनी सगळ्यात पहिले घाटकोपरचा मुद्दा उपस्थित केलेला होता, त्याचं त्या मनसैनिकांनी जाऊन त्याचं कौतुक केलं, त्याचं अभिनंदन केलं की त्यांनी आवाज उचललेला आहे आणि त्याच्यावरून एक लक्षात येतं की मनसेची भूमिका जी आहे ती अशा पद्धतीनं कुठेही कुठल्याही धर्माचा जर अवडंबर माजवला जात असेल तर तो आम्ही खपवून घेतला जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं एका धर्माचं कोणी जर लांगुल चालन करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही, अशीच भूमिका जी आहे ती या ठिकाणी मनसेनं आणि मनसैनिकांना घेतल्याचे दिसून येत आहे. आणि त्यामुळे दादर परिसरातल्या देरासरच्या इथं आज हे आंदोलन केलेलं आहे. घाटकोपरच्या परिसरामध्ये इन्फ्लुएन्सरनं आवाज उचलल्यानंतर त्याला सुद्धा मनसेनं समर्थन दाखवलेलं आहे. एकूणच जर अशा कोणी एका धर्माचं लांगुल चालन करण्यासाठी किंवा अवडंबर माजवण्यासाठी असे जर प्रकार करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा देत मनसेनं अशा अनेक ठिकाणी आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा या निमित्तानं दिलाय. नक्कीच. तर आपण ही थेट दृश्य पाहतोय दादरमधली. दादरमध्ये अगदी राज ठाकरेंचं घर शिवतीर्थ ज्या ठिकाणी आहे त्याच्यापासून काही अंतरावरच देरासर आहे आणि त्या परिसरामध्ये तिथल्या असेल काही सोसायट्यांमध्ये अशा पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारलेल्या होत्या. मात्र या पट्ट्या जेव्हा मनसैनिकांच्या निदर्शनास आल्या तेव्हा मनसैनिक आक्रमक झाले. मनसैनिकांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला. मनसैनिक मनसे स्टाईलला आंदोलन करणार होते, पण तत्पूर्वीच महानगरपालिकेने खबरदारी म्हणून तात्काळ या पांढऱ्या पट्ट्या आता हटवलेल्या आहेत. त्या ठिकाणी काळा रंग फासला जातोय. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या परिसरात लावलेला आहे, कारण मनसे स्टाईल जर आंदोलन झालं आणि ते आंदोलन अधिक तीव्र झालं तर मग परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकत होती आणि म्हणूनच पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेचे कर्मचारी देखील ज्या ज्या ठिकाणी या पांढऱ्या पट्ट्या त्या पांढऱ्या पट्ट्या हटवताना आपल्याला दिसतात.